नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत सेवाळे, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे मार्फत तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे महाराष्ट्राचा गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा स्टेट कोटाचा काय कट ऑफ जाऊ शकतो। काल रात्री उशिरा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, SMA लिस्ट आहे, ती जाहीर झालेली आहे आणि त्या लिस्टनुसार काय कट ऑफ जाऊ शकतो ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ओके, किती SMA असेल तर गव्हर्नमेंट MBBS तुम्हाला भेटू शकतं, किती स्कोअर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBS भेटू शकतं, ही माहिती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, मग ती ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, अशा विद्यार्थ्यांनी 95 29 29 70 16 या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी पेड व्हॉट्सअप ग्रुपची 1000 फक्त एवढी आपण फीस ठेवलेली आहे। ज्या ग्रुपवर संपूर्ण काउन्सिलिंगची माहिती आपण टाकत असतो। रात्रीच आपण त्या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा काय कट ऑफ जाऊ शकतो, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट असेल किंवा गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ असेल, त्याच्यानंतर प्रायव्हेट MBBSचा कट ऑफ असेल, SMA नुसार किती SMA असेल तर कॉलेज भेटेल, संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी काल रात्री उशिरा ग्रुपवर टाकलेली होती। संपूर्ण माहिती आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम या ग्रुपवर आपण करत असतो। इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क या ठिकाणी नक्की साधायचा आहे। जेही विद्यार्थी स्वतः काउन्सिलिंग करू इच्छित आहे परंतु एक सपोर्ट म्हणून त्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे, ओके, अशा विद्यार्थ्यांसाठी हा ग्रुप त्या ठिकाणी खूपच माहितीपूर्ण असणार आहे। ओके, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जवळपास 1,500 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याकडे हा ग्रुप जॉईन करत असतात। तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी कट ऑफ काय जाऊ शकतो हे जर सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट MBBSचा ओपन कॅटेगरीचा 533 कट ऑफ त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर EWS कॅटेगरी, आता EWS कॅटेगरी जर तुमची असेल आणि तुमचा SML हा कॅटेगरी SML EWSच्या समोर त्या ठिकाणी जर 539 पेक्षा कमी असेल, ओके, जर तुमचा EWS कॅटेगरीचा SML हा 500 असेल, 520 असेल, ओके, तर तुमचा नंबर 100% गव्हर्नमेंट MBBSला लागणारच आहे। तर 539 जर तुमचा SML असेल आणि स्कोअर हा 508 असेल तर शेवटपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज एखादं भेटू शकतं। त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी OBC कॅटेगरी, आता OBC कॅटेगरीचा SML किती तर 1100, याच्यापेक्षा कमी जर तुमचा SML असेल, ओके, तर तुमचा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला नंबर लागेल। 531 स्कोअर या SML वर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा आहे। 531 पेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क्स असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंड पर्यंत भेटेल। जे विद्यार्थी 534 आहे, 535 आहे, ओके, OBC कॅटेगरी आहे, यांना तर 100% MBBS भेटणार आहे। ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे NTT कॅटेगरी। NTT कॅटेगरी 161 पर्यंत तुमचा जर SML असेल आणि 523 स्कोअर असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS भेटेल। NTC कॅटेगरी जर तुमची असेल 199 पेक्षा त्या ठिकाणी 199 पर्यंत जर SML असेल, 518 पेक्षा जास्त स्कोअर असेल, असे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBSला लागतील। त्याच्यानंतर NTP कॅटेगरी 132 कॅटेगरी SML आणि 476 जर स्कोअर असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, असे देखील विद्यार्थी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBSला लागतील। विजय कॅटेगरी 164 कॅटेगरी SML विजय कॅटेगरीचा आणि 497 स्कोअर। त्याच्यानंतर SC कॅटेगरी 765 कॅटेगरी SML आणि स्कोअर 456 पेक्षा जास्त स्कोअर असेल तर असे विद्यार्थी देखील गव्हर्नमेंट MBBSचं त्यांचं स्वप्न महाराष्ट्रामध्ये यावर्षी पूर्ण होईल। विद्यार्थी मित्रांनो, SC कॅटेगरीचं जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी 1,62,000च्या आसपास त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक विद्यार्थ्याचा होता आणि तो विद्यार्थी गव्हर्नमेंट MBBSला लागलेला होता, परंतु 765 मागच्या वर्षी हा SML गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी गेलेला होता या ऑल इंडिया रँकवर। यावर्षी काय झालंय की 765 या ऑल इंडिया रँक या SML वर 765 या SML वर त्या ठिकाणी जर आपण ऑल इंडिया रँक बघितला जवळपास 1,54,000च्या आसपास आहे। म्हणजेच कुठंतरी SC कॅटेगरीचा जो काही SML आहे कॅटेगरी SML हा अपेक्षेपेक्षा जास्त गेल्याचं निदर्शनास त्या ठिकाणी आलेलं आहे। डिटेल ॲनालिसिस तर आपण त्या ठिकाणी केलेला आहे, त्याचा डिटेल ॲनालिसिसचा व्हिडिओ देखील आपण आज असेल किंवा उद्याच्याला असेल 1-2 दिवसामध्ये 100% पब्लिश करू, जेव्हा केव्हा आपल्याला फ्री वेळ भेटेल, ओके, कारण SML आलेला आहे, पॅरेंट्स ऑफिसला येतील किंवा ऑनलाईन जॉईन असलेले विद्यार्थी असेल त्यांचा कॉल असेल, त्यामुळे होऊ शकतं एक डिले सुद्धा होऊ शकतो, परंतु डिटेल ॲनालिसिसचा व्हिडिओ देखील आपण त्या ठिकाणी बनवणार आहोत।
ओके, त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी. आता एस टी कॅटेगरी जर आपण बघितलं तर 484 पर्यंत जर तुमचा एसएमएल असेल आणि 371 पेक्षा जास्त जर तुम्हाला मार्क्स असेल तर तुमचा नंबर देखील गव्हर्नमेंट एमबीबीएस वाल्याला त्या ठिकाणी लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे, कोणत्या कॅटेगरीचा किती एसएमएल असेल आणि किती स्कोर असेल तर गव्हर्नमेंट एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये भेटेल हे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल. जर तुमचा एसएमएल हा मी सांगितलेल्या एसएमएलच्या आसपास असेल तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे. स्कोर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके, याच्यापेक्षा जास्त स्कोर तुमचा असेल तर तुमचा नंबर गव्हर्नमेंट एमबीबीएसला लागू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल किंवा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधा. आणि फ्री ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणून आमचा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता, ज्यावर आपण फ्री अपडेट देत असतो. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.